मी मिसळ बनवणार आहे. मी 5-6 पळ्या तेल घेतले आहे. अहिल्यानगर येथे माझ्या माहेरच्या गावामध्ये जशी मिसळ मिळते हॉटेलमध्ये तशी मी बनवणार आहे. आता मी मोहरी टाकणार आहे. तेल माझे गरम झालेले आहे. मोहरी अगोदर टाकायची. त्यानंतर जिरे टाकणार आहे 1 चमच. खडा मसाला टाकणार आहे. लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल हे टाकायचे आहे. हे झाल्यानंतर आता कांदा टाकायचा आहे. मी एक मोठा कांदा घेतला होता. मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हा थोडा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो टाकायचे आहे. 1 टोमॅटो घेऊन तो सुद्धा बारीक टाकायचा आहे आणि कढीपत्ता टाकायचा आहे. यामध्ये थोडे कांद्यामध्ये मीठ टाकायचे. मग कांदा लवकर गळतो. कांदा पूर्ण गुलाबी झाला आहे. आता मी टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत बारीक गॅसवर यांना परतून घ्यायचे आहे. लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. हे बघा, कांदा टोमॅटो पूर्णपणे विरघळत आलेला आहे. मला वेळ लागतो. बारीक गॅसवर विरघळून द्यायचा आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी. हळद अर्धा चमच, बेडगी मिरची 1.5 चमच, धना पावडर 2 चमच, गरम मसाला 1.5 चमच, कांदा लसूण मसाला 1.5 चमच मी घेतला आहे. हे सगळे मी आता कढईमध्ये टाकणार आहे. आपण कच्ची मटकी टाकत आहे. तुम्ही शिजवून घेतली तरी चालेल. फ्राय झाली की यामध्ये आपण पाणी ओतूया. आता मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि पूर्ण उकळल्यानंतर थोडीशी टाकायची आहे. मी कढईमधून पातेल्यामध्ये भगोन्यामध्ये भाजी ओतलेली आहे, मिसळ ओतलेली आहे आणि त्याच कढईत मी पाणी गरम करून घेतले आहे. गरम करून पाणी ओतायचे. बघा, माझी मिसळ पूर्णपणे शिजून रेडी झालेली आहे. बघा किती छान कट आला. मी बनवणार आहे भजे टाकून मिसळ. हे बघा, मी बेसन पीठ काढून घेतले आहे. त्यामध्ये हिरवी मिरची 2-3 लसूण, जिरे, मीठ, खाता सोडा मिक्स केला आहे आणि कोथिंबीर सुद्धा मिक्स केली आहे. आता मी ते भजे तळणार आहे. आता तेल कढईतले गरम झाले आहे. आता मी भजे तळायला घेते. जास्त मोठे बनवायचे नाही. हे बघा, भजे मस्त गुलाबी झाले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. अशा प्रकारे सगळे भजे तळून घेऊ. हे बघा, मी पूर्ण भजे तळून घेतले आहे. असे 5-6 भजे तोडून घ्यायचे आहे. एका भज्याचे 2 तुकडे करायचे. त्यानंतर त्यामध्ये मिसळ टाकायची आहे. अशी सगळीकडून टाकायची आहे. किती भारी वास येत आहे. मी मटकी जास्त वापरते त्याच्यामध्ये. त्यानंतर मिसळ टाकून झाल्यानंतर थोडासा कांदा असा टाकायचा आहे सगळीकडे आणि थोडीशी कोथिंबीर,
तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता. देखो अशा प्रकारे भजे टाकून मिसळ रेडी झालेली आहे. आता तुम्ही टेस्ट करू शकता. मी आता टेस्ट करणार आहे.